Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा लेसन आहे की ज्या लेसनचं नाव आहे फोर्स आणि प्रेशर. हा आपण स्टार्ट केला होता. सो स्टुडंट, आवर नेक्स्ट टॉपिक इज बाइंड फोर्स. बाइंड फोर्स नक्की काय आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप टेन्शन येतं, पण खूप इंटरेस्टिंग आहे हा बाइंड फोर्स. प्लावक बल म्हणतो मराठीमध्ये. टू अंडरस्टँड द बॅलन्स अँड अनबॅलन्स बाइंड फोर्स वी हॅव टू कॅरी आउट सिंपल ऍक्टिव्हिटीज विच इज गिवन इन युअर टेक्स्टबुक. तुमच्या पुस्तकामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटीज द्वारे समजून घेऊया की बाइंड फोर्स नक्की काय आहे. सो ही ऍक्टिव्हिटी काय आहे? फर्स्ट काय करायचं आहे? आपल्याला एक टब घ्यायचा आहे. वी हॅव टू टेक सम वॉटर इन दिस टब. ह्या टब मध्ये काही पाणी घ्यायचं आहे आणि काय करायचं? एक छोटा प्लास्टिकचा चेंडू घ्यायचा, बॉल घ्यायचा आहे, तर पाण्यावरती टाकायचं. तर व्हॉट विल यू ऑब्झर्व? दॅट इज दॅट बॉल गेट फ्लोट ऑन दी वॉटर. हा पाण्यावरती तरंगेल. आणि अजून काय करायचं आहे? वी हॅव टू टेक वन एम्प्टी बॉटल. एक पाण्याची एम्प्टी बॉटल घ्यायची आहे, एम्प्टी बॉटल, अँड पुट इट्स लीड ऑल्सो टाइटली. त्याचे झाकण जे आहे ते पॅक लावायचं आहे त्या बॉटलचं. बिस्लेरी, आपली जुनी पुराणी बिस्लेरी असेल ती, आणि काय करायचं? ती पाण्यावरती सोडायची आहे. व्हॉट इज सिंपल. तुम्ही सांगणार की टीचर ती पाण्यावरती, तो बॉल पण पाण्यावर तरंगेल आणि ती बॉटल पण काय होणार आहे? पाण्यावरती तरंगणार आहे. मग आता काय करा? तुम्ही फोर्सफुली त्या बॉटलला असं खाली दाबण्याचा प्रयत्न करा. काय होणार? कितीही फोर्स लावा, अगदी बाहुबलीचा फोर्स लावला तरी ती काय होणार आहे? वरतीच येणार आहे. किंवा तो बॉल वरून पाण्यात खाली ढकलण्याचा प्रयत्न करा. काय होणार आहे? तो बॉल वरतीच येणार आहे. तुम्ही रोज आंघोळ करताना सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करत असतात. काय करत असतात? काही जे मुलं असतात ते आंघोळ करण्याऐवजी खेळतच बसत असतात. मग्गा घेतात, मग्गा काय करतात? तर पाण्यामध्ये उलटा टाकतात आणि पूर्ण खाली तो दाबण्याचा प्रयत्न करतात, पण तो मग्गा खाली जात नाही. तो काय करतो? वरती येत असतो. मग हे कसं, हे मॅजिक सगळं काय होतंय? ठीक आहे. मग आता ही एक ऍक्टिव्हिटी केली, याच्यातून तुम्हाला बाइंड फोर्स नक्की काय आहे समजून देते मी तुम्हाला. त्यानंतर अजून एक काय करायचं? सेम ऍक्टिव्हिटीज ह्या टब मध्ये पण करू शकतात. एक टब घ्यायचं, त्याच्यामध्ये काय करायचं? आता काय करायचं? एक पाण्याची बॉटल घ्यायची, पण ह्या पाण्याच्या बॉटलमध्ये काय करायचं? पाणी भरून घ्यायचं आणि त्याचं लीड जे आहे ते टाइटली पॅक करायचं आणि ती काय करायची? याच्यावरती सोडायचं. त्या टब मध्ये सोडायचं. तर काय होणार आहे? इट डज नॉट फ्लोट, इट डज नॉट टोटली सिंक इन द वॉटर. ही बॉटल पूर्णपणे वरती तरंगत पण नाही आणि पूर्णपणे तळाशी पण जात नाही. मग असा कोणता फोर्स आहे की ज्या फोर्समुळे ही जी पाण्याची बॉटल आहे ती अशी मध्यंतरी लटकते? दॅट इज स्टुडंट, इट इज नथिंग बट अ बाइंड फोर्स. इट्स नथिंग बट अ बाइंड फोर्स. यालाच आपण काय म्हणतो? बाइंड फोर्स किंवा प्लावक बल म्हणत असतो. आणि हे बाइंड फोर्स नक्की काय आहे याचाच अभ्यास आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. सो स्टुडंट, बाइंड फोर्स नक्की काय आहे त्याला छानपैकी समजून घेऊया. मग आता ह्या बाइंड फोर्स मध्ये तुम्ही सगळ्यांनी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या डेली लाईफ मध्ये केलेल्या असेल. आपण वॉटर पार्कला गेलेलो असणार आहे. वॉटर पार्क मध्ये आपण ज्यावेळेस स्विमिंग करत असतो किंवा काही ऍक्टिव्हिटीज, आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये बुडतो त्यावेळेस आपल्याला काय होत असतं? वेटलेस फील होत असतं, वाटतं ना आपल्याला. किंवा आपण नदीमध्ये पोहायला गेले तुम्ही, किंवा पाण्यामध्ये तुम्ही तरंगता, त्यावेळेस काय वाटत असतं? आपल्याला वेटलेस फील होत असतं. स्विमिंग पूलमध्ये तुम्ही स्विमिंग करता आहात, मग त्यावेळेस आपल्याला वेटलेस का फील होत असतं? मग असा कुठला फोर्स आहे की ज्याच्यामुळे आपल्याला वेटलेस फील होत असतं? सो स्टुडंट, इट्स नथिंग बट अ बाइंड फोर्स. हा असतो तुमचा बाइंड फोर्स. समजा आपण एक ग्लास घेतलेला आहे, या ग्लासमध्ये एक वस्तू टाकलेली आहे, एक ऑब्जेक्ट टाकलेला आहे. मग ह्या ऑब्जेक्ट वरती काय होत असं? समजा प्लास्टिकचा बॉल टाकलेला आहे, याच्यावरती खालच्या दिशेने पण एक फोर्स काम करत असतो, तो म्हणजे बाइंड फोर्स. आणि वरच्या दिशेने काय होत असतं? ते वस्तूचं जे वेट आहे ते सुद्धा काम करत असतं. मग आता याचं डेली लाईफ मधलं एक्झाम्पल बघा. तुम्हाला मग्ग्याचं, आणि तुम्ही आंघोळ करत असताना तो मग्गावरती काय येत असतो? बाइंड फोर्समुळे येत असतो. किंवा साधं एक्झाम्पल आहे की एखादी जर डेड बॉडी आहे, एखादा व्यक्ती मृत पावला, किंवा एखाद्या व्यक्ती पाण्यामध्ये तिने उडी घेतली किंवा तिचा मृत्यू झाला, तर काही तासानंतर तो जो मृतदेह आहे तो वरती फुगून येत असतो, वरती तरंगत असते ती बॉडी. कशामुळे? ड्यू टू द बाइंड फोर्स. सो स्टुडंट, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बाइंड फोर्स काय आहे हे याचं एक्झाम्पल मी तुम्हाला, आंघोळ करताना जो मग्गा वापरत असतो तो वरती काय येतो. किंवा साधा एक्सपेरिमेंट आहे, एक बकेट घ्यायची, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे 3 बॉल घ्यायचे आहे, प्लास्टिकचे बॉल घ्यायचे आहे किंवा फुटबॉल घ्यायचा आहे. पहिला बॉल तुम्ही डीप करून बघा, तो तुम्ही कितीही फोर्सफुली खाली टाका तरी तो वरती येणार.
दुसराही करा, तिसराही करा, म्हणजे एक कुठला तरी फोर्स त्याला काय होतं वरती ढकलतं आणि तो फोर्स म्हणजे काय असतो तुमचा बाइंड फोर्स असतो. सो स्टुडंट, बाइंड फोर्स तुमच्या पुस्तकामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन दी वॉटर सरफेस. ती प्लास्टिकची बॉटल जी एम्प्टी होती, ज्याला आपण झाकण लावलं होतं किंवा तो चेंडू आहे तो पाण्यावरती तरंगला. अँड द वॉटर विच इज फिल्ड, द बॉटल विच इज फिल्ड विथ वॉटर गेट सिंक. इट डज नॉट सिंक, इट डज नॉट फ्लोट ऑन सरफेस. म्हणजे ज्या बाटलीमध्ये आपण पाणी भरलं, त्याचं झाकण लावलं, ती खाली गेली नाही, वरती गेली नाही, ती अधांतरी तरंगत राहिली. कशामुळे? इट जस्ट ड्यू टू द बाइंड फोर्स, म्हणजेच प्लावक बलामुळे. सो स्टुडंट, याच्यामध्ये सायंटिफिक काय होत असतं या ऍक्टिव्हिटीमध्ये? तुमच्या पुस्तकामध्ये जी बॉटल दाखवलेली आहे, एम्प्टी बॉटल, किंवा जी बॉटल अशी अधांतरी पाण्यामध्ये अशी तरंगलेली आहे, ही याच्यामध्ये काय प्रिन्सिपल आहे? दॅट इज द वेट ऑफ एम्प्टी बॉटल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द वेट ऑफ वॉटर इनसाइड. त्याच्यामधलं जे पाणी आहे त्याच्या तुलनेत त्या एम्प्टी बॉटलचं काही वजन नसतं. आतील पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकाम्या बाटलीचे जे वजन असतं ते नगण्य असतं. त्यामुळे ती पाण्याची जी बॉटल आहे ती पूर्णपणे वरती पाण्यावरही तरंगत नाही आणि काय होत नाही, खाली सिंक पण होत नसते. कारण वरतून तिचं वेट काम करत असतं आणि खालतून तिच्यावरती बाइंड फोर्स काय होत असतो, काम करत असतो. त्याच्यामुळे ती काय होत असते, अधांतरी अशी तरंगत असते. ठीक आहे. सो तुम्हाला हे समजलं असेल की कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस पाण्यामध्ये असतो तर त्याच्यावरती, हा समजा एक पदार्थ आहे तो पाण्यावरती आहे, तर याच्यावरती म्हणजे त्याचं ग्रॅव्हिटेशन, त्याचं स्वतःचं वेट काम करत असतं. वरतून एक फोर्स दॅट इज फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी हे काम करत असतं आणि खालून त्याच्यावरती की त्याला वेटलेस फील करण्यासाठी किंवा त्याला वरतून खालून एक बल काम करत असतं, ते त्याला वरती ढकलत असतं. तो असतो तुमचा बाइंड फोर्स. फोर्स किंवा आपण तिथे एफ बी ने त्याला दाखवत असतो. सो हे तुम्हाला समजलं असतं. किंवा तुमच्या डेली लाईफमध्ये एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल, हेलियमचे फुगे सगळ्यांनी बघितलं असेल. एखाद्या कुठल्याही कार्यक्रमाचं उद्घाटन वगैरे असेल त्यावेळेस बघा ते, किंवा तुमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन वगैरे असतं त्यावेळेस ते फुगे वरती सोडत असतात. मग ते हेलियमचे फुगे वरती का जात असतात? कारण खालून काय करत असतं, त्याला बाइंड फोर्स वरती पुश करण्याचं काम करत असतं. मग हे फ्लुइडच्या बाबतीत आहे, म्हणजे लिक्विड, आणि तुमचं गॅसेसच्या बाबतीत हा बाइंड फोर्स काय करत असतो, काम करत असतो. सो आय थिंक या सगळ्या एक्झाम्पल वरून तुम्हाला बाइंड फोर्स नक्की काय आहे हे समजलं असेल की असं एक बल काम करत असतं लिक्विडमध्ये पदार्थ असेल की ते त्याला वरती ढकलण्याचं काम करत असतं, वरती ढकलण्याचं काम करत असतं. त्याच्यामुळे त्याला वेटलेस फील होत असतं. आपल्याला स्विमिंग करताना वेटलेस का फील होत असतं? जस्ट ड्यू टू द बाइंड फोर्स. सो स्टुडंट, याचं एक डेली लाईफमध्ये खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये क्वेश्चन पण दिलेला आहे. वाईल पुलिंग अ बकेट फ्रॉम वेल, पुस्तकामध्ये हा प्रश्न दिलेला आहे. बकेट फुल ऑफ वॉटर, वी फील वेट, बट वेन we pull, we feel it's empty or it's weightless. Okay, when we are pulling it from the water. म्हणजे आपण, ही विहीर आहे तुमची, या विहिरीतून काय करतोय आपण, ह्या बकेटने, ही तुमची काय आहे, बकेट आहे, या बकेटने आपण काय करतोय, पाणी काढतोय. ही तुमची विहीर आहे. मग ह्या बकेटने पाणी काढत असताना जोपर्यंत ती बादली पूर्ण भरलेली आहे, पाणी बादली म्हणजे गच्च भरलेली आहे, परंतु जोपर्यंत ती बादली जी आहे ती पाण्यात आहे तोपर्यंत ती आपल्याला अगदी हलकी वाटते, आपण इझिली ती हे करू शकतो. पण तीच बादली तुम्ही पाण्याच्या वरती आल्यानंतर ज्यावेळेस ती ओढायला सुरुवात करतात त्यावेळेस तुम्हाला त्याचं थोडा वेट जाणवतं, त्यावेळेस तुम्हाला कठीण जातं. म्हणजे असं का होतं की पाण्यात असताना ती वेटलेस होते, वेटलेस तुम्हाला जाणवतंय, पण पाण्यातून बाहेर काढताना ती बादलीचं तुम्हाला वजन जाणवतंय. सो इट इज जस्ट ड्यू टू द बाइंड फोर्स. मग आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रॉपरली कसं लिहिणार? सो स्टुडंट, याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट पॉइंट मध्ये लिहिणार आहात, व्हेन बकेट फुल ऑफ वॉटर इमर्ज इन वॉटर द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बकेट इज इक्वल टू द बाइंड फोर्स एक्झर्टेड बाय द वॉटर ऑन द बकेट. म्हणजे ती जी बादली जी असते त्या बादलीवरती वरतून तिचा जो वेटचा फोर्स ऍक्ट होत असतो तो कशावरती असतो, खालून जो बाइंड फोर्स आहे त्याच्या बरोबर असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वेटलेस फील होते. इथे काय होत असतं, वरचा फोर्स खालचा फोर्स इक्वल असल्यामुळे आपल्याला ते वेटलेस फील होत असतं. बट when we start pulling the water, the density of water is much greater than the air. जी पाण्याची डेन्सिटी आहे ती जास्तच आहे. That's why we feel the weight of bucket or weight of water while pulling. ज्यावेळेस
आपण पूल करायला स्टार्ट, व्हेन वी आर स्टार्टिंग pulling the bucket, the density of water is always greater than the air. That's why we feel the greater weight of water on the bucket. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 2 पॉइंट मध्ये आन्सर लिहायचा आहे. पहिल्या पॉइंट मध्ये दॅट इज द बकेट फुल ऑफ वॉटर इज इमर्ज इन द वॉटर, द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज इक्वल टू द बायंड फोर्स विच इज ऍक्टिंग फ्रॉम द अप्पर साइड. ओके. अँड सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही काय लिहिणार, व्हेन वी आर स्टार्ट पुलिंग द बकेट फ्रॉम द वेल, द डेन्सिटी ऑफ वॉटर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द एअर, दॅट्स वाय वी फील द ग्रेटर वेट ऑफ दॅट बकेट. ठीक आहे. सो अशा डेली लाईफ मधल्या एक्झाम्पल मधून तुम्हाला सगळ्यांना बायंड फोर्स नक्की काय आहे ही कन्सेप्ट छानपैकी इथे क्लिअर झाली असेल. सो आय थिंक बायंड फोर्स नक्की काय आहे, बायंड फोर्सची डेफिनेशन तुम्हाला मी नक्की सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधून कॉपी करू शकता. पण बायंड फोर्स नक्की काय आहे हे तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू, वेगवेगळ्या एक्झाम्पल थ्रू आय थिंक इथे क्लिअर झालं असेल. सो आता आपण इथे थांबूया. पुढचा जो टॉपिक आहे तो बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला जरा नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, प्रश्नांची उत्तरं द्या आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.